नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी पालक, शेपू, चुका, मेथी हे सर्व घालून पातळ भाजी बनवणार आहे. आरोग्याला तर खूप चांगली आहे ही भाजी, पौष्टिक सर्व भाज्या मिक्स केलेली पातळ भाजी आणि गरगटा पण म्हणतात त्याला. तर इथं मी शेपू घेतला आहे अर्धी पेंडी नीट करून आणि पालक घेतला आहे अर्धी पेंडी नीट करून आणि मेथीची भाजी घेतला आहे अर्धी पेंडी. चुका चुका पण नीट करून घेतला आहे. हे सर्व भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे आणि आळूच्या पानाचे काड्या पण घेतला आहे 2 आणि इथं पिवळे मूग टाकला आहे भाजलेले. आपल्याला कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे, 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि एक टोमॅटो टाकायचा आहे अर्ध चिरून. अर्धे अर्धे भाग केला आहे टोमॅटोचे. तर इथं 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया वाटणाची. तर इथं मी हिरवी मिरची घेतला आहे 5-6 आणि लसूण पाकळ्या घेतला आहे 10-12 आणि कोथिंबीर घ्यायची आहे. हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. बघा इथं बारीक झालं आहे. तर इथं आपल्या शिट्ट्या पण होत आल्या आहेत मी कुकरच्या. तर इथं छान शिजलं आहे. याला रवीच्या साह्यानं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे गरगटून घ्यायचं आहे. तर इथं बारीक झाला आहे सर्व गरगटा. गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. त्यात आपल्याला 1.5 पळी तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा. वाटलेलं पेस्ट टाकायचं आहे हिरवी मिरची लसूण. हे पण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि कढीपत्त्याचे पाणी टाकायचे आहे 3-4. याला पण मिनिटभर तेलात परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान फ्राय झालं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा. तर इथं आपण शिजवलेला पातळ भाजीचा गरगटा टाकायचा आहे. म्हणजे सर्व भाज्या मिक्स शिजवलं होतं तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे यात. मी तर सर्वच टाकलं आहे आणि याला एक 5-6 मिनिटं छान शिजून घ्यायचं आहे मंद आचेवर. म्हणजे आपला हे पातळ भाजीना आळून येईल, घट्ट होईल. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी ते 1 चमचा टाकला आहे. अर्धा अर्धा करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं गरगटा आपला शिजत आला आहे खूप छान आणि घट्ट पण झाला आहे. असा गरगटा तुम्ही पण बनवा. पालक, शेपू, चुका, मेथी, टोमॅटो, वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे. तर खूप छान लागेल हे भाकरीसोबत आणि भातासोबत तर खूप छान लागते. गरम गरम भात आणि गरगट्टा असं बनवा नक्की तुम्ही. आणि कसा झाला ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनेलला लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.